नॉन स्ट्राईकला आहे तो साहिल. गोलंदाजी ट्रॅकवरती यश मर्यादित 3 षटकांपैकी पहिलं शतक फेकण्यासाठी सज्ज झालाय. पंचांच्या डाव्या साईडने मारा करतोय. दाबारा पॉलनचा तिरकाशा प्रणव पंचाकडून सामन्याला ग्रीन सिग्नल दिलं जाईल. तांबडवाडी संघाची सलामीची जोडी अभिषेक आणि साहिल. बघायचं आहे या मैदानावरती आज काय करतायत, कशा पद्धतीने आपली चमक फलंदाजी चमक या मैदानामध्ये दाखवतात. आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू अभिषेक साठी सुपला मारण्याचा प्रयत्न केलाय, परंतु उजव्या एसटीचा खूपच बाहेरचा चेंडू. पंच 2 हात समांतर. यस धाव आली अवांतर. अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेशा झाला आणि धावफलकावरती धावा आल्या. ते जर पाहिलं तर 1 धाव धावफलकावरती येताना आपण पाहिली आहे. स्क्वेअर चेंडू पण एकदा बॅक टू बॅक 2 स्क्वेअर चेंडू येत आहेत आपण पाहतोय. यशच पुढील चेंडू समाचार घेण्यासाठी पण एकदा सज्ज झालाय. सुरेख चेंडू तितका सुरेख टोळवलाय. चेंडू जातोय सीमारेखा पार. येतो या ठिकाणी बिग षटकार. षटकाराने संघाच्या धावसंख्येत भरणा पडतोय. संघाची धावसंख्या धाव फलकावरच्या धावा पाहिल्या तर धाव फलकावरती धावा येऊन पोहोचतायत. 8 धावा धाव फलकावरती आल्या. तर बघा मित्रांनो, आतापर्यंत चांगल्या प्रकारचे 2 स्क्वेअर चेंडू टाकले. त्यानंतर अभिषेक यानं आपली फलंदाजी दाखवायला सुरुवात केली आहे, चमक दाखवली आहे. बघूया पुढच्या चेंडूवरती काय करतोय यश, कशा प्रकारे चेंडू हाताळतोय. यश वरती आता प्रेशर आणण्याचं काम केलं जात आहे अभिषेक याच्याकडून. सुरेख टाकलेला चेंडू तितका सुरेख टोळवला. या ठिकाणी पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. वेध घेतोय का सीमारेषेचा आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होत आहे. एका सावेवर माझ्या मते समाधान मानावं लागेल. एका धावेने संघ पुढे सरकतोय. 2 धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धाव फलकावरच्या धावा पाहिल्या तर धाव फलकावरती धावा येऊन पोहोचतील. 10 धावा धाव फलकावरती येत आहेत. अभिषेक आपल्या संघाची धुरा खांद्यावरती घेऊन चांगल्या प्रकारची या ठिकाणी लढत देतोय. त्यात काही मात्र शंका नाहीये. सुरेख चेंडू सुपला उडवण्याचा प्रयत्न, परंतु सुपला थोडा हुकला, परंतु निर्धाव चेंडू जे सांगता आली. या ठिकाणी धावसंख्या धाव फलकावर जर धावा पाहिलं तर धावा धाव फलकावरती येताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज यश बघायचा काय करतोय. यश टू अभिषेक याचा मारा. पुन्हा एकदा या ठिकाणी पंचाकडे अपील. बॅटची ट्राय सरळ इस्टरक्षकाच्या हातामध्ये. गडी क्रमांक या ठिकाणी बाद होतोय. पहिला गडी गारद होतोय. पहिल्या विकेटचं पतन आणि जर पाहिलं तर अभिषेक मोठा फलंदाज बाद होऊन तबमध्ये परततोय. थोडी आशा थोडी पाहिली तर संघाच्या बाजूने जाताना आपण पाहतोय. अभिषेकची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये नवीन बॅटर येतोय सौरभ. सौरभ बघायचा काय करतोय, कशा प्रकारे फलंदाजी करतोय. धापडकावरती धावा जर पाहिल्या तर धापडकावरती धावा आतापर्यंत 10 धावा आहेत. गोलंदाजाने चांगलं कमबॅक करून दिलंय आणि खरोखर संघाला ज्यावेळी गरज होती त्यावेळी तो करून देतोय. मोठे फटके मारणाऱ्या फलंदाजाला डकआउट मध्ये परतावं लागलंय. पहिल्या षटकातले शेवटचे काहीसे चेंडू शिल्लक असतील. यस जातोय मैदानाच्या दिशेनं. सुरेख फटकाय. चेंडू हवेमध्ये आहे. 9 मॅचमध्ये चेंडू लँड झालाय. पहिल्या अड्डेमध्ये चेंडू अडवला सातवाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. माझ्या मते दुसरी ही धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. 2 धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धावपळकावर धावा पाहिल्या धावपळकावरती धावा येऊन पोहोचत आहेत. 12 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. या ठिकाणी
पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झाला यश. मोठे फटके जरूर आले, स्क्वेअर चेंडू जरूर आले. त्यानंतर आपल्या संघाला थोड्या आशा दिल्या, थोड्या निराशा दिल्या होत्या, परंतु अशानंतर दिला सुरेख फटका. या ठिकाणी कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू साठवाय, वन बाउन्स, सीमारेखा पार, धावा येत आहेत 4. 4 धावेने शतक देखील संपलं जाईल आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती येते 16 धावा. पहिल्या 6 चेंडूमध्ये 16 धावा काढल्यात. बघा आक्रमण थोडं झालं यशवरती. पहिल्या षटकामध्ये पॉवर हिटिंग फलंदाजी मित्रांनो आपण पाहिली. दुसरं शतक कोणाच्या खांद्यावरती दिलं जाईल आपण पाहणार आहोत. सर्वेश गोलंदाजी ट्रॅक वरती. सर्वेश येईल. तत्पूर्वी विनंती असेल मित्रांनो, यानंतरचा होणारा सामना जय बजरंग तळेकर बी विरुद्ध बाबरवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी आपण आले असाल तर यस इंटरव्ह्यू मध्ये आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. सभी आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं गोलंदाजीसाठी आलाय. गोलंदाज सर्वेश. सर्वेश याचा पहिला चेंडू समाचार घेण्यासाठी सज्ज होईल साईल. सुरेख चेंडू, चेंडू हाताळलाय, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. या ठिकाणी गडी क्रमांक 2चं पतन होत आहे आणि माघारी परतावं लागतं मित्रांनो, ते म्हणजे साहिल याला. साहिल थोडी निराश असेल कारण मोठे फटके मारण्याच्या नंतर डगआउट मध्ये परत 2 मोठे फलंदाज तांबडवाडी संघाचे आणि आता मात्र मैदानामध्ये येईल नवीन बॅटर. ट्रॅफिक लागलं ना चेक नाक्याला, बोरवलीला तू देणार आहेस ना. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय विजय. सर्वेश टू विजय याचा मारा बघायचा आहे. सर्वेश याच्या पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला. सलामीवीर साईल 0 या धावसंख्येवरती डगआउट मध्ये परतला, परंतु आता मात्र संघाचे मदार संघाची धुरा खांद्यावरती घेऊन मैदानामध्ये आलाय विजय. सुरेख चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगल्या प्रकारची गोलंदाजी मित्रांनो होते. आपण पाहिलं तर ताडाची वाडी संघाकडून पुन्हा एकदा धफारा पावलांचा रणप आहे. पंचांच्या डाव्या साईडनी मारा करतोय. सुरेखचा टाकले चेंडू कार्पेटरनं खेळून काढलाय. 1 धाव तर निश्चित असेल. चांगला बॅकअप येतोय. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धावपळकावर धावा पाहिल्या तर 17 वरती खतरा कोणासाठी असणार आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्क वरती पण एकदा सज्ज झालाय सर्वेश. सर्वेश टू आता मात्र सौरभ या ठिकाणी बीड झाला होता. 1 धाव तर निश्चित आली. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर जर पाहिली तर 18 धावा धावफलकावरती येत आहेत. आतापर्यंत सर्वेशाने आपल्या स्वतःच्या गोलंदाजीवर 2च धावा खर्च केल्यात आणि 4 चेंडू फेकी गेलेत. बघा चांगलं मोठ्या गोलंदाजांचं वैशिष्ट्य असतं, ते वैशिष्ट्य आपल्याला सर्वेश याच्या मार्फत पाहायला मिळत आहे. 15-08 जर्सी नंबर मध्ये सुरेख फटका, चेंडू हवेमध्ये आहे. आता मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. या ठिकाणी षटकार आहे. षटकार या ठिकाणी षटकार असेल. खेळाडूचा पाय सीमारेषेला लागला. चांगल्या प्रकारे प्रयत्न केला होता मित्रांनो. खरोखर
प्रयत्न चांगले केले होते. या ठिकाणी षटकार चांगला आलाय, मोठा प्रहार केला होता आणि कदाचित झेलबाद असता खेळाडूचा पाय मागे आला, सीमारेषेला टच झाला आणि संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकली. धावफलकावरती धावा 24 धावा आल्यात. चांगल्या प्रकारची फलंदाजी होते. विजय विजय चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय. विजयकडे ताकद आहे, शक्ती आहे. शक्तीपेक्षा युक्ती कधी कधी श्रेष्ठ असते. बघूया सर्व्हिस याचा पुढील चेंडू विजय साठी. विजय बघायचं काय करतोय. पुन्हा एकदा प्रहार केला उंच. माझ्या मते कदाचित नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड झालाय. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी. दुसऱ्या धावेच्या नादात बाद होऊन तंबूमध्ये परतावं लागेल. विजयला डगाऊट मध्ये परततोय. विजय याची आत्महत्या आपण पाहतोय. विजय याच्या स्वरूपात बसतोय. तिसरा धक्का रनआउट स्वरूपात बाद झालाय. मात्र 2 षटकाचा खेळ संपत झालाय. 2 षटकाच्या खेळ संपतेच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावपलकावर धावा पाहिल्या तर धावपलकावरती धावा येऊन पोहोचल्या आहेत 25 धावा. अजूनही 6 चेंडूचा खेळ असेल. 6 चेंडूमध्ये कितपत धावा घेतल्या जातील आपण पाहूया. संघाची धावसंख्या झाली 25 धावा. शेवटचं शतक घेऊन आलाय अनुराज. अरविंद स्ट्राईकला येतो सौरभ आणि नॉन स्ट्राईकला अरविंद आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय अनुराज. अनुराज याचा पहिला चेंडू. अनुराज काय करतोय आज. कसा पद्धतीने राज करेल का आज. सुरेख फटकाय. एकच धाव येईल माझ्या मते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे या ठिकाणी. यश. एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धावपलकावरची धावा पाहिल्या तर धावपलकावरती धावा येऊन पोहोचतायत. अर्थात 26 धावा धावपलकावरती येताना आपण पाहतोय. ज्यावेळी आपण मैदानाच्या दिशेने अनुराग याचा पुढील चेंडू समाचार घेण्यासाठी सज्ज झालाय. नवीन बॅटर अरविंद. सुरेख फटका या ठिकाणी. एक धाव येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का. नाही आहे. सगळी आपण मैदानाच्या दिशेने अनुराज याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा सौरभ साठी बघायचं काय करतोय. फुटत लाईनचा चेंडू होता. या ठिकाणी पंचाकडे अपील केली जाते. पंच देखील अपील फेटाळून लावताना आपण पाहतोय. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 27 धावफलकावरती लागले तर शेवटचं शतक चालू आहे अनुराज याचं. सुरेख टाकल्या चेंडू तितका सुरेख तोडून काढलाय. एक धाव तर निश्चित. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का. या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. थांबवलं जात आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर धावफलकावरती धावा येऊन पोहोचत आहेत. 28 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. अनुराज चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. खरोखर कौतुक करावं लागेल. फक्त पहिलं शतक यशाचं महागडं गेलं. त्यानंतर गोलंदाजांनी चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. त्यात काडी मात्र शंका नाही. सुरेख फटकाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय. थोडं मिसफील्ड. साली गडबड साली. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर रनआउट स्वरूपात बाद होऊन तंबूमध्ये परतावं लागेल. आताच्या 2 धावा असतील.
संघाची धावसंख्या धावफलकावर जर आपण पाहिली तर 30 धावा धावफलकावरती येतील. यानंतर होणारा सामना दोन्ही संघाच्या करंदारांनी यायचा आहे. तळेकर बी विरुद्ध बाबरवाडी. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय स्वप्नील. सुरेख फटका तितका सुरेख टोळून काढला. या ठिकाणी एकच धाव येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. दुसऱ्या धावेच्या नादात या ठिकाणी स्वप्नीलला धावचित व्हावं लागतंय. या ठिकाणी संघाची धावसंख्या झाली आहे 31 धावा आणि जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 32 धावांचं लक्ष सामोरे ठेवलंय. ते अर्थात तांबडवाडी संघानं ताळाचीवाडी संघासमोर. बघूया ताळाचीवाडी कशा पद्धतीने या विजयाचा पल्ला गाठेल आपण पाहणार आहोत. का बॉल बॉल लागला का पायाला? अच्छा मुरगडला पाय. त्याला बोलव ना, त्याला बॉलर विलरचं नाव सांगा. हा समोर ए दादू बस ना, बस घे यार टेन्शन. एवढा नाही टेन्शन घ्यायचा. बॉलर कोण? साहिल.
सभी आपण मैदानाच्या दिशेनं सामन्याला सुरुवात होईल. या ठिकाणी जर पाहिलं तर सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. यश आणि संकेत अशी सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. स्ट्राईकला येतो यश, नॉन स्ट्राईकला संकेत. गोलंदाजी ट्रॅक वरती साहिल बघायचा काय करतोय, कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. ज्यावेळी आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं सामन्याला सुरुवात होते. या ठिकाणी साहिल याचा पुढील चेंडू, पहिला चेंडू समाचार घेतोय यश, बघायचा काय करतोय. सुरेख टाकलेला चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू येतोय. बघा पहिला चेंडू, चांगल्या प्रकारची गोलंदाजी. जर आपण पाहिलं तर 18 चेंडू मध्ये 32 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो अर्थात ताळाचीवाडी संघाला, ताळाचीवाडी संघाची सलामीची जोडी देखील आपण मैदानामध्ये पाहतोय. दरम्यान जाऊया मैदानाच्या दिशेनं. सुरेख चेंडू हाताळला असा तो या ठिकाणी सलग 2 चेंडू निर्धाव टाकले जात आहेत. साहिल याच्या मार्फत साहिल आपली कामगिरी चोखपणे पार पाडतोय. मित्रांनो, खरोखर कौतुक करावं तितकं कमी आहे. साहिल याचं फलंदाजीमध्ये चमक दाखवू शकला नाहीये, परंतु गोलंदाजीमध्ये चमक दाखवतोय. स्टेप केला, चेंडू हवेमध्ये, चेंडू सातवाय सीमा रेखा पार येतो. या ठिकाणी यश ब्रँडेड फटकार आणि संधी मिळते या ठिकाणी डीजे साठी. यस, कम ऑन डीजे. सभी आपण मैदानाच्या दिशेनं पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल साहिल. साहिल याचा पुढील चेंडू, नवीन बॅट. यश आपली कामगिरी चोखपणे पार पाडतोय. चांगल्या प्रकारची या ठिकाणी गोलंदाजी होत होती, परंतु एक मोठा प्रहार देखील केला आणि संघाच्या धावसंख्येत 6 धावेनं भर देखील टाकली गेली. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती साहिल टू यश याचा मारा. छोटा पॅकेज, बडा धमाका आपण मैदानामध्ये पाहूया. सुरेख फटका, बॅक टू बॅक 2 चेंडू वरती 2 मोठे फटके येतात, प्रहार केले जात आहे, सडेतोड उत्तर दिली जात आहेत. या ठिकाणी जर मित्रांनो आपण पाहिलं तर आक्रमण होत आहे यश याच्या मार्फत. यश अचूक फलंदाजी करताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा देऊया संधी दिसेला, ऐकूया डीजेचा आवाज. यस, कम ऑन डीजे. आपण जाऊया मैदानाच्या दिशेनं. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाजीसाठी सज्ज झालाय गोलंदाज साहिल. साहिल वरती या ठिकाणी आक्रमण होत. या ठिकाणी पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू, अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या धावफलकावर धावा पाहिल्या तर धावफलकावरती धावा येऊन पोहोचत आहेत. 13 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय.
या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 32 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धावा जमवल्यात. तिरका स्टेप केलाय, फायदा उचललाय, चेंडू जातोय, वन बाउंस, सीमा रेखा पार, येतो या ठिकाणी चौकार. चौकारानं संधी देऊया डीजेला. यस, कम ऑन डीजे. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असावा. संघाची धावसंख्या झाली आहे 17 धावा. धाव फलकावरती येत आहेत 17. म्हणजे मित्रांनो खतरा कोणासाठी असेल आपण पाहूया, गोलंदाजासाठी की फलंदाजासाठी. सुरेख फटका, चेंडू हवेमध्ये आहे. आता मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला, झेल सुटला, चेंडू गेला सीमा रेखा पार. धावा येत आहेत 4. 4 धावेने पुन्हा एकदा संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धाव फलकावरती येते 21. यस, कम ऑन डीजे. पहिलं शतक संपलंय. संघाची धावसंख्या झाली 21. धाव फलकावरती आले आहेत म्हणजे जिंकण्यासाठी 12 चेंडूचा खेळ निश्चित असेल आणि 12 चेंडू आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 12 धावांची गरज. 12 चेंडू 11 धावांची गरज. स्ट्राईकला आता जाईल तो म्हणजे संकेत. संकेत बघूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. वेगवेगळं पहिलं संघातर्फे दुसरं शतक घेऊन आलाय गोलंदाज वरती स्वप्नील. स्वप्नील याचा पहिला चेंडू संकेतसाठी. संकेत बघायचा कशा प्रकारे फलंदाजी करतोय. स्क्वेअर चेंडू, अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या धाव फलकावरती येते 22 धावा. सभ्य मैदानाच्या दिशेनं सुरेख फटका या ठिकाणी पिटून करण्याचा प्रयत्न केलाय. इन द गॅप चेंडू होता परंतु एक धाव आली आहे. सुरेख क्षेत्ररक्षण झालं. एका धावेने संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या धाव फलकावर धावा पाहिल्या तर धाव फलकावरती धावा येत आहेत 23 धावा धाव फलकावरती येताना आपण पाहतोय. सुरेख फटका याचा चेंडू येतोय या ठिकाणी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सीमा रेखा पार. येतोय यश ब्रांडे षटकार. संधी देऊया डीजेला. यस, कम ऑन डीजे. आता मात्र जिंकण्यासाठी असून 3 धावेची गरज. खरोखर सुरेख फलंदाजी झाली या ठिकाणी. खालचे आले का त्यांच्या दरम्यान सुरेख टाकलेला चेंडू या ठिकाणी
एक धावाली एका धावेने संघ पुढे सरकला 30 धावा झाल्या धावफलकावरती. आता मात्र विजयासाठी अजून 2 धावांची गरज आहे. सुरेख फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने धावत आलाय परंतु चेंडू या ठिकाणी जातोय सीमारेखा पार. धावा येत आहेत 4 आणि या ठिकाणी विजयी संघ होतोय तो. आता जर आपण पाहिलं तर ताडाची वाडी संघ विजयी संघ होतोय. विजयी संघाचं हार्दिक स्वागत तसेच पराजय संघाचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतरची आपण सामना खेळणार आहोत खेमवर्धन पालपेने विरुद्ध ताडाची वाडी.